बालमित्रांनो नमस्कार. मी वैशाली राऊत बालजगत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बालमित्रांनो, आज आहे 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि त्यानिमित्तच आपण तुम्हाला 21 जून योगा दिनाचं महत्त्व, फायदा याविषयी आपण आलेल्या आपल्या खास पाहुण्यांकडून आपण माहिती घेणार आहोत. प्रथम त्यांचा मी परिचय करून देते. बालमित्रांनो, आज लाभलेले आहेत आपल्याला डॉक्टर तिलोत्तमा सुलभा सुनील आपसिंगेकर, ज्यांचा योग वर्ग आहे, योग चिकित्सा आहे आणि त्या स्वतः BAMS आयुर्वेद डॉक्टर आहेत. आज आपल्या बालजगत या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडून योगाविषयीची खास माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुम्ही BAMS आयुर्वेद डॉक्टर आहात, तसेच योगा वर्ग आणि योग चिकित्सा तुम्ही चालवत आहात. आज आहे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. तर आमच्या बालमित्रांना तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल. मॅडम, आपण सुरुवातीला योग काय आहे याविषयी आमच्या बालकांना सांगा. नमस्कार, मी डॉक्टर तिलोत्तमा सुलभा सुनील आपसिंगेकर. मी एक आयुर्वेदिक चिकित्सक, त्याचप्रमाणे योग प्रशिक्षक म्हणून मागील 1 वर्षापासून तिलोत्तमा योग आणि आयुर्वेद याच्या माध्यमातून आयुर्वेदिक चिकित्सा, योग चिकित्सा, त्याचप्रमाणे निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन सगळ्यांना सर्वप्रथम तर योग आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशी एक संकल्पना आहे की योग म्हणजे आसन, प्राणायाम, शांत बसणे, ध्यान करणे, सूर्यनमस्कार, खूप ऊर्जा येते, उत्साह येतो, दिवसभर एनर्जेटिक वाटतं. पण त्या पलीकडं जाऊन योग माझ्या मते योगाची अशी व्याख्या आहे की योग म्हणजे स्वतःशी जोडून घेण्याची आणि सहजपणे आयुष्य जगण्याची कला. जसं की आपण जेव्हा योग साधना करतो, आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, स्वतःसाठी वेळ काढतो, त्या गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपण दिवसेंदिवस जागरूक व्हायला लागतो की हो, मला तर हे आवडतं, हो, मला तर ते आवडतं. ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळायला लागतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, सोबतच्या लोकांविषयी, मित्रमैत्रिणींविषयी आपल्याला नवीन नवीन चांगल्या गोष्टी माहिती होतात किंवा आपण त्यांना पण सांगायला लागतो, नाही, तुझ्यातली ही गोष्ट तर खूप छान आहे, तुझ्यातली ती गोष्ट तर खूप छान आहे. हे करणं किंवा हे जगणं म्हणजेच योग आहे. योग आपल्याला शेवटी काय शिकवतं की तुम्ही स्वतःशी जोडले जा. तुम्ही प्रत्येक वेळी वर्तमान काळामध्ये राहा. भूतकाळामुळे तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल करा किंवा हे माझ्यासोबत असं काच घडलं, ह्यांनी माझ्यासोबत असं काच केलं, त्यापेक्षा तुम्ही वर्तमान काळामध्ये राहा. आत्ता जिथे आहेत त्या गोष्टीचा आनंद घ्या आणि स्वतःसोबत वेळ घालवायला शिका. मॅडम, किती साधी सरळ व्याख्या सांगितली तुम्ही आम्हाला. मॅडम, आम्हाला योगाविषयीचा आपला भारतीय प्राचीन थोडासा इतिहास थोडक्यात सांगा. योगाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. योगाचा उगम भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वी झाला आहे. असे मानले जाते की योगाची परंपरा 5,000 वर्षांहूनही जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील काही शिक्क्यांवर ध्यानस्थ आसनात बसलेल्या आकृती दिसतात. त्यामुळे आपल्याला कळते की ध्यान करणे, समाधी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला जाणून घ्यायला मिळते. ते सगळं योग ह्याच्या इतिहासामधून आपल्याला कळते. योग हा शब्द संस्कृतमधील युज ह्या धातूपासून तयार झाला आहे. युज ह्याचा अर्थ काय, तर जोडणे, एकरूप होणे, एकात्मता निर्माण करणे. आणि त्यात जसे की योग ह्याच्या ग्रंथांमध्ये, जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये योगची अशी व्याख्या दिलेली आहे की शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यामधील समतोल साधण्यासाठी जी प्रक्रिया, त्याला योग म्हणलं जातं. किंवा समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी जुन्या काळातल्या ऋषीमुनींनी, जुन्या काळातल्या महापुरुषांनी ह्याचा अभ्यास केलेला आहे. किंवा बालमित्रांनो, बघा, योग आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीत फार वर्षापूर्वीपासून करण्यात आलेला आहे. हा योग आहे, ऋषीमुनींनी आपल्याला ती देणगी दिलेली आहे आणि आज त्याचबद्दल आपण मॅडमकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आनंदी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी योग हा कसा महत्त्वाचा आहे, मॅडम आम्हाला आमच्या बालमित्रांना थोडक्यात सांगा योगाचं महत्त्व.
बालमित्रांसाठी योग हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे, की जसं आपण रोज उठलं की ब्रश करतो, जेवण करतो, डब्बा भरतो, शाळेमध्ये जातो, त्याचप्रमाणे रोज योग करणे हे पण महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी दशा ही शारीरिक तसेच मानसिक विकासाची अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. त्यामुळे आपण त्यांना जसं घडवतो, त्यांना आपण जसं सांगतो, ते सगळं ते स्वतःमध्ये ग्रास्प करून घेतात. ते लगेच ह्यामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो, शरीराची वाढ होत असते. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला शिस्त असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर योग तुम्हाला ही शिस्त लावण्यामध्ये मदत करतो. तुमच्या प्रत्येक हालचालीला, तुमच्या विचारांना, तुम्ही कोणाशी कसं बोलतायत, कुठे कसं बसतायत, कुठं गेल्यानंतर कसं वागतायत, ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला योग स्वतःहून शिकण्यासाठी मदत करतो. छान. म्हणजे योग हा आपल्या शरीराशी आणि जीवनाशी कनेक्टच आहे आणि तो केला पाहिजे. मॅडम, आमच्या बालमित्रांसाठी योग केव्हा करावा, म्हणजे कोणती वेळ आमच्या बालमित्रांसाठी चांगली आहे? सध्या धकाधकीच्या जीवनात मुलांना क्लास, शाळा सर्वच करावं लागतं, पण त्यातूनही वेळ काढून मुलांना कोणत्या वेळी योग करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन करा. सर्वप्रथम तर माझ्या मते तरी आता ह्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा हे धक्काधक्कीचं जीवन आहे, रोज शाळा आहे, मुलांना ट्युशन आहेत किंवा घरी काही कार्यक्रम असला की इकडे जा तिकडे जा, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. तर त्याच्यामुळे आपण एक कोणती तरी ठराविक वेळ ठरवून ठेवायची की नाही, ही माझी योग साधनेची वेळ आहे, मी ह्या वेळेमध्ये योग साधना करणार. जसं की आपण शाळेला जाताना तसंच करतो ना, 7 वाजता शाळा आहे, 6:45 वाजता आवरून निघून जातो. तर त्याचप्रमाणे योग ही एक तुमच्या कम्फर्टनुसार किंवा तुमच्या दैनंदिन जीवनाच्या टाईम टेबलनुसार तुम्ही त्याच्यासाठी एक वेळ ठरवून ठेवा की नाही, मी सकाळी माझी शाळा 9 वाजता आहे, तर मी सकाळी उठल्यानंतर आवरेल, ब्रश करेल, त्याच्यानंतर शाळेत जाण्याच्या 1 तास आधी मी माझी योग साधना करेल. तर त्याच्यामध्ये काय करायचं? म्हणजे मॅडम, सकाळचा वेळ सगळ्यात योग्य आहे योग करण्यासाठी. हो, पण आता काही मुलांची शाळा 7 वाजता सुरू होते, तर मग त्यांना 5 वाजता उठणं किंवा 4 वाजता उठणं हे आजच्या काळामध्ये शक्य नाही आहे, कारण की ते मुलं रात्री लवकर झोपत नाहीत. मग जेव्हा तुम्ही रोज योगचा सराव करताल, आसन करताल, प्राणायाम करताल, जेणेकरून तुमच्या शरीराला, मेंदूला लवकर झोपण्याची सवय लागेल, तुमची दिनचर्या बदलेल, ह्या सगळ्यामुळे मग तुम्हाला जेव्हा लवकर उठायची सवय लागेल, तेव्हा तुम्ही तुमचा वेळ तुम्हाला जेव्हा वाटेल की नाही, मी आता सकाळी 5 वाजता उठू शकतो किंवा मी आजपासून 5 वाजता उठणार आहे, हे जर तुम्ही मनाशी घट्ट धरून ठेवलं, तर तेव्हा तुम्ही सकाळचा वेळ घेऊ शकता. पण आज तर उठलेच नाही, मग जाऊ दे, आज सुट्टी योगाला, आज तर जाऊ दे, आज उठूच वाटत नाही, आज खूप थंडी आहे, पांघरून घेऊन झोपी जातो, असं बऱ्याचदा बालकांपासून पालकांपर्यंत सुद्धा घडतं. तेच मग त्याच्यामुळे सकाळची वेळ नाही जमत आहे तर ठरवून ठेवा तुम्ही की मी शाळेतून आल्यानंतर थोडा वेळ आराम करेल, मस्त फ्रेश होईल, 4 ते 5 या दरम्यानमध्ये मी योग साधना करेल, माझी छान योगासन करेल, सूर्यनमस्कार करेल, प्राणायाम करेल. त्याचबरोबर मला जी गोष्ट आवडते, मला चित्र काढायला आवडतं, मला क्रिकेट खेळायला आवडतं, मला कोणासोबत तरी गप्पा मारायला आवडतात, मला लेखन करायला आवडतं, मला वेगवेगळ्या नवीन भाषा शिकायला आवडतात, हे जे आहे हा सुद्धा एक योगचा भागच आहे. तर ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात आणि त्या पण गोष्टी तुम्ही तुमच्या 1 तासाच्या शेड्यूलमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या योग साधने करू शकता. मॅडम, योग म्हणलं की आपल्याला व्यायाम, ध्यान हे अगोदर लक्षात येतं, तर त्यावेळेस आपलं शरीर कसं तयार करायला पाहिजे किंवा रिकाम्या पोटीच योग करावा, असं काही नियम आहे, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. हो, तसं पाहिलं तर योग करण्याच्या आधी काही नियम आहेत की जसं की योग करण्याच्या 2 ते 3 तास आधी तुमचं जेवण झालेलं पाहिजे किंवा 2 ते 3 पोट रिकामं पाहिजे 2 ते 3 तास आधी. त्याच्यानंतर की तुम्हाला जर आता असं वाटत असेल नाही आता 4 वाजता आहेत पण 4 वाजता योग साधना करायची आहे, पण 3 वाजलेत, आता थोडंसं काहीतरी भूक लागली आहे, तर तेव्हा तुम्ही थोडासा हलका आहार घेऊ शकता. 2 पेंड खजूर, एखादा अंजीर, 4 ते 5 मनुके असं तुम्ही खाऊन थोडंसं पाणी पिऊन 4 वाजता तुमची योग साधना करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याने ऊर्जा पण मिळेल आणि पोट हलकं पण राहील आणि जेणेकरून तुम्हाला सुस्ती येणार नाही, कंटाळ येणार नाही योग साधना कर. त्याचप्रमाणे तुम्ही योग साधना करताना कपडे एकदम ढिल्ले घातले पाहिजे, मोकळे घातले पाहिजे. म्हणजे योगा करताना ही काळजी घेणं पण जरुरीच आहे, खूप आवश्यक आहे. किंवा तुम्हाला पायाला लागले
आज कुठे ग्राउंडमध्ये खेळताना पडलायत तुम्ही किंवा घरी कुठे काहीतरी लागले, तर योग करताना त्याची पण काळजी घेतली पाहिजे. योगच्या जेव्हा स्टेप्स येतात तेव्हा सगळ्यात पहिले येतं की यममध्ये पहिलं काय तर अहिंसा. स्वतःच्या शरीरासोबत कोणतीही हिंसा करायची नाही, ही योगची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पाहतो की मोठे लोक पण किंवा वृद्ध पण नाही योग करायचा, आता मी खूप करणार, तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराला खूप जास्त हिंसा करतायत. तुमचं शरीर तुम्हाला सांगते की ही एवढीच तुमची लिमिट आहे, ह्याच्या पुढे जाऊ नका. आणि ते करून सुद्धा तुम्ही स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करतायत. लवचिक बनायचे नाही, मला खूप चांगली बॉडी करायची नाही, मला बारीक व्हायचंय नाही, मला असं व्हायचं तसं व्हायचंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून योग जेव्हा करायला जातात तेव्हा तुम्ही स्वतःला खूप पुश करतात. हा मान्य आहे मला, तुम्ही पुश करणं किंवा स्वतःला नाही मी थोडंसं करू शकते, पण त्याची पण एक लिमिट असते. त्या लिमिटमध्ये आपण योग करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवात हळूहळू आपल्या कम्फर्टेबल नुसार आपण करावी. योग करण्यासाठी कम्फर्ट झोन मध्येच पूर्ण वेळ असणं महत्वाचं नाहीये, त्याच्या पण थोडंसं बाहेर येऊन नाही ठीक आहे आज मी 2 आसन करते, मग 2 आसन केल्यानंतर नाही जाऊ दे आज एवढं आसन केल्याने काय होणार आहे, एक सूर्यनमस्कारचा एक छान सेट करून घेते. असं स्वतःला हळूहळू समजून स्टेप बाय स्टेप, 1 स्टेप ॲट अ टाइम, म्हणजे एका वेळी एकच टप्प्याने आपण पुढे जाऊ, उचलायचंय टप्प्याटप्प्याने हळूहळू. आणि एक दिवस असा येईल की तुम्हालाच करमणार नाही आज माझी योग साधनेची वेळ आहे, आता जरी बाहेर जायचं असेल नाही आपण 5 वाजल्यानंतर जाऊया, किंवा सकाळची वेळेमध्ये तुम्ही करतायत आज रविवार आहे नाही सकाळच्या वेळेमध्ये कुठेतरी कार्यक्रमाला जायचे, गावाला जायचे, तर त्याच्यानुसार तुम्ही घरच्यांना स्वतःहून सांगायला सुरुवात करता की नाही आई मला आज माझ्या योग साधनेची, तेव्हा सवय होऊन जाईल. आणि तीच खरी शिस्त आहे. तर ती शिस्त आजकालच्या बालकांमध्ये येणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण योगासन करतो लहान मुलांमध्ये त्यांच्या स्नायूंना बळकटी येते, शारीरिक तसेच मानसिक लवचिकता वाढते. कुठेही गेल्यानंतर तिथं कसं ऍडजस्ट करून घ्यायचं आणि आहे तिथल्या गोष्टीचा कसा आनंद घ्यायचा, योगासन करून किंवा प्राणायाम करून ही लवचिकता तुम्हाला योग देतं. उंची वाढण्यामध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो. शिस्त लागण्यामध्ये की कधी उठलं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, जेवताना मोबाईल बघितला पाहिजे की नाही बघितला पाहिजे, जेवताना टीव्ही बघितला पाहिजे की जेवणाकडेच लक्ष दिलं पाहिजे, आपण काय खातोय काय नाही खातेत, कशाची चव कशी आहे, ह्या सगळ्यामधून आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये रोज एका मिनिटाला आपण योग जगत असतो. आणि ते करणं बालकांनाच नाही तर त्यांच्या पालकांना पण किंवा सगळ्यांनाच, वृद्धांना पण ह्या सगळ्याची खूप जास्त गरज. मॅडम खूप छान माहिती सांगितली. छोट्या छोट्या गोष्टीतून पण ती शिस्त आपल्याला त्या योगातून निर्माण करता येते. मॅडम विद्यार्थ्यांना, आमच्या बालमित्रांना सांगा, विद्यार्थी दशेत असतात तर विद्यार्थी दशेत अभ्यासासाठी किंवा कोणत्या कला आपल्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी किंवा ते जे स्किल शिकत्या विद्यार्थी दशेत आमच्या बालकांची एकाग्रता टिकवण्यासाठी कोणते आसनं केले पाहिजेत किंवा कसा योग केला पाहिजे याविषयी आम्हाला सांगा. जसं मी पहिले सांगितलं की लहान मुलांमध्ये त्यांचं पूर्ण शरीर खूप नाजूक असतं किंवा लवचिक असतं आधीपासूनच, तर त्याच्यामुळे त्यांची योग साधना ही थोडी वेगळी असते. त्यांच्यासोबत जेव्हा योग करतो आपण तेव्हा हळुवारपणे केला पाहिजे की त्यांना काही त्रास होत नाही ना, हाडांवरती जिथे सांधे आहेत त्याच्यावरती काही जोर येत नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही योग साधना करताना लक्षात घेतल्या पाहिजे. लहान मुलांमध्ये आपण सर्व अंगाची वाढ होईल असे सर्व आसन करू शकतो, जसे की ताडासन आहे, बद्ध कोणासन, वृक्षासन, मार्जरी बिटीलासन, सेतुबंधासन, बालासन, भुजंगासन, ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे आसन आहेत जेणेकरून की त्यांच्या पाठीच्या कण्याला लवचिकता मिळेल, बळकटी मिळेल आणि त्यांचा स्पाईन म्हणजे जो पाठीचा कणा आहे तो हळूहळू इलॉंगेट होईल, त्याला नवीन ताकद मिळेल, जेणेकरून त्यांची उंची वाढण्यामध्ये किंवा पूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा चांगला होण्यामध्ये, त्यांच्या नर्व्सला चांगलं ऑक्सिजन मिळण्यामध्ये किंवा त्यांच्या नर्व्सला स्टिम्युलेशन मिळण्यामध्ये मदत होईल. म्हणजे या आसनाचा प्रत्येक शरीराच्या अवयवावर परिणाम होतोय आणि खास बालकांसाठी ही आसनं महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे आपण जर प्राणायाम बघायला गेलो तर जे लहान मुलं असतात तर त्या मुलांमध्ये आपण खूप अनुलोम विलोम आहे किंवा भस्त्रिका प्राणायाम आहे किंवा कुंभक आहे, ह्या सगळ्या ज्या ॲडव्हान्स टेक्निक ते आपण करून घेऊ शकत नाही, कारण की त्यांच्या फुफ्फुसांची वाढ होत असती आणि त्यांना आधीपासूनच श्वास कसा घ्यायचा आहे किंवा कसा नाही घ्यायचा आहे हे माहिती असतं. तर त्यांना आपण जेव्हा प्राणायाम करायला लावतो, जसं की खूप ॲडव्हान्स टेक्निक करायला लावतो, तेव्हा त्यांच्या आपण शरीरासोबत खेळतोय असा त्याचा अर्थ होतो.
तर त्याच्यामुळे आपण त्यांना प्राणायाम कोणते करून घेऊ शकतो, तर ॲबडॉमिनल ब्रिदिंग म्हणजे काय, पोटावर हात ठेवणे, पोटाने श्वास घ्यायचा आणि पोटाने श्वास सोडायचा. ते कसं की श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येतंय, श्वास सोडताना तुमचं पोट आतमध्ये जातंय, त्याच्यावर पण लक्ष ठेवायला हां, पाहिजे. त्याच्यावरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. आता बहुतांश मुलांमध्ये काय किंवा मोठ्यांमध्ये पण काय की आपण उलटा श्वास घेतो, त्याला पॅराडॉक्स ब्रीदिंग म्हणतात, की श्वास घेताना पोट आतमध्ये जाते, श्वास सोडताना पोट बाहेर येते. तर हे पहिले तुम्ही करेक्ट केलं पाहिजे. भ्रामरी हे छोटे छोटे प्राणायाम आपण त्यांच्यामध्ये घेऊ शकतो. 12-13 वर्षांच्या पुढच्या मुलींना किशोरवयीन असतात किंवा त्यांचं प्युबर्टी तिथून सुरू होतं, तर त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होणं किंवा हार्मोन्सचे चेंजेस होणं, ते चांगले चेंजेस असतात, वाईट नसतात, चांगले चेंजेस होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होतं. मग त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होतो किंवा मुलांमध्ये काही मुलांमध्ये थोडा लवकर, काही मुलांमध्ये थोडा उशिरा कंठ फुटतो. मग त्यांना त्या गोष्टीची न्यूनगंडता वाटते की माझा तर आवाज बदलतोय, मला सगळेजण काय म्हणतील. ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपण प्राणायाम घेऊ शकतो. अजून काय काळजी घेता येईल की आपल्याला हार्मोन्स इनबॅलन्स होऊ नये किंवा वयाच्या अगोदर मुलींना आता पाळी येते, तर ते होऊ नये यासाठी कोणते आसन करायला पाहिजे किंवा कसं प्राणायाम करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी सुद्धा या दशेत आम्हाला त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. किशोरवयीन वयात येतात त्यावेळेस त्यांना प्राणायाम किंवा ध्यान करणं हे हळूहळू सुरुवात करायला पाहिजे. सांगितलं पाहिजे की शरीरामध्ये असा बदल होतो आणि हे नैसर्गिक आहे, हे सगळ्यांमध्ये होतं. हे काही तुझ्यामध्ये होते असं म्हणून नये, तुझ्या मैत्रिणी आहेत किंवा माझ्यामध्ये होतं. आपण आपल्या मुलांना शांत करू शकतो. कोणता पण मनुष्य आहे की त्याला बदलाची भीती वाटते कधी पण, किंवा बदल जेव्हा घडायला लागतात आयुष्यामध्ये आपल्या किंवा शरीरामध्ये, तेव्हा एक भीती असते. तर ते आपण हळुवारपणे मुलांना सांगितलं पाहिजे. आणि पाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ह्याचा पण नियम आहे की आता पाळी आहे तुम्हाला, पण नाही मी आता पळायलाच जाणार नाही, मी आता हेच करणार नाही, असं नाही. तर शरीरामध्ये खूप जास्त बदल होत आहेत, ऑलरेडी तुमचं शरीर खूप मोठ्या गोष्टीतून जात आहे, तर त्याला थोडीशी शांतता द्यायची आहे, स्थिरावता द्यायची आहे. पण याचा अर्थ असं नाही मस्त चॉकलेट, चिप्स, पिझ्झा, बर्गर किंवा घरामध्येच बनवलेलं नाही, आज तू आई वडापाव बनव किंवा भजे बनव, हे अशा सगळ्या गोष्टी आजकालच्या मुलांमध्ये पाहायला मिळत आहेत. तर ते न करता त्यांना आहाराचं महत्व समजून की त्यांच्यासाठी काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. की आता काही वेळेस आजकालच्या मुलींमध्ये असं जास्त होतंय की गोड खाण्याचं प्रमाण जास्त वाढलंय, की नाही गोड खूपच खावं, जंक फूड आणि गोड फार विद्यार्थी दशेत आणि आमच्या सगळ्या बालमित्रांना गोड खायला आवडतं, जंक फूड खायला आवडतं, त्याचा सुद्धा परिणाम शरीरावर होतो. तर योग आणि प्राणायाम केल्याने ह्या गोष्टीपासून आमच्या बालमित्रांना सांगा मॅडम, कसं दूर ठेवता येईल. आता जेव्हा आपण योग आणि प्राणायाम करतो, योग करताना आपण आपल्या शरीरावरती काम करतोय, शरीराला बळकटी मिळतीये, स्नायू दिवसेंदिवस बळकट होत आहेत, पचनशक्ती तुमची वाढतीये, जठराग्नी वाढतोय तुमचा. सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीरामध्ये एक ऊर्जा, उत्साह आणि जठराग्नी जो मंद झालाय किंवा ज्यांना भूक लागत नाही त्यांना भूक लागण्यामध्ये ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. आणि जसं की प्राणायाममुळं काय होतं की मन शांत राहतं. कसं शांत राहतं, जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास सोडतो, तर तेव्हा आपल्याला त्याच्यातून आपलं मन शांत होतं किंवा आपल्याला रिलॅक्स वाटतं, पूर्ण मन शरीर शांत झालंय, रिलॅक्स झालंय असं वाटतं. म्हणजे प्राणायाम केल्याने, योग केल्याने मन शांती पण मिळते आणि आपल्या शरीराला एक ऊर्जा पण मिळते. मॅडम, योगाबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आढळतो की योग म्हणजे व्यायामच केला पाहिजे, शरीर ताणून हे केलं पाहिजे. योगाबद्दल जे गैरसमज आहेत की त्यासाठी किती वेळ द्यावा आणि योग हळूहळू कशी सुरुवात करावी. मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एक तुमची योग साधण्याची वेळ ठरवून ठेवा. त्याच्यामध्ये की तुम्ही तेव्हा योगासन करणार आहेत, प्राणायाम करणार आहेत किंवा तुम्हाला जी एखादी गोष्ट आवडती ती करणार आहेत किंवा ओम उच्चारण करणं किंवा मंत्र म्हणणं, हे सगळं पण योग साधनेमध्येच येतं. तर ते तुम्ही एक वेळ ठरवून ठेवा. म्हणजे हळूहळू आपण या दिशेतून पूर्ण योगाकडे जाऊ शकतो. म्हणजे योग म्हणजे ताण नाहीये. योग म्हणजे सगळ्यात पहिले तर सगळ्यांना असं आहे की योग फारच बोरिंग असतं, ते काय उगी बसायचं, डोळे बंद करायचं, श्वास घ्या, हा गैरसमज आहे. हे सगळे गैरसमज मी जेव्हा माझ्या योग वर्गामध्ये बघते की सगळ्यांना आल्यानंतर डोक्यामध्ये हे एकच असतं, थोडं बोरच आहे, फारच स्लो आहे, नुसताच व्यायाम आहे असं वाटतं. तेच नुसताच तो व्यायामाचा एक प्रकार नसून त्याच्यामुळे म्हणजे आपण जेव्हा योग साधना करतोय तर त्याच्यामधून आपल्याला आपल्या
शरीरावरती पण मनावरती पण त्याच्यामुळे उपयोग होतो किंवा त्याचा परिणाम होतो, आपल्या शरीरावरती चांगला परिणाम होतो. तर योगासन करून कसं की स्नायूंना बळकटी येते, पाठीचा कणा ताठ होतो, शरीरामध्ये लवचिकता येते, त्याच्याबरोबरच उंची वाढते, पचनक्रिया चांगली होते, रक्तपुरवठा चांगला होतो. तर त्याच्यामुळे डीप ब्रीदिंग किंवा आपण जेव्हा प्राणायाम करतो, भ्रामरी करतो, ओम उच्चारण करतो, तेव्हा ते प्रत्येक व्हायब्रेशन, ते स्पंदन आपल्या वेगस नर्वला स्टिम्युलेट करतं आणि त्याच्यामुळे आपली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम बॅलेन्स राहते किंवा त्याच्यामध्ये संतुलन निर्माण होतं. आपण नेहमीच खूपच जास्त घाईमध्ये असतो, गडबडीमध्ये असतो किंवा फाईट करण्याच्या मोडमध्ये असतो नेहमी. नाही मला हे करायचं आहे, नाही मला ते करायचं आहे. तर हे जेव्हा आपल्या मनामध्ये चालू असतं तेव्हा आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काम करत असते. तर प्राणायाम केल्यामुळे ह्या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममधून आपला मेंदू पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये जातो, म्हणजे रेस्ट आणि रिलॅक्स किंवा रेस्ट आणि डायजेस्ट ह्या मोडमध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं, आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि आपण चांगले विचार करू शकतो. आणि लहान मुलांमध्ये ह्याच्यामधूनच हळूहळू एकाग्रता वाढते आणि जेव्हा ते अभ्यासाला बसलेले असतात किंवा अभ्यास करतात किंवा खेळ खेळतात, त्याच्यामध्ये पण एकाग्रता गरजेचीच आहे ना, सगळ्याच बाबतीत. खेळ हो. खेळण्यामध्ये पण. तर तेव्हा मग त्यांचं मन विचलित होत नाही, मग ते अभ्यास करताना पण अभ्यासच करतायत, खेळ खेळताना पण खेळच खेळत. म्हणजे मॅडम नुसताच व्यायाम नसून ध्यान, प्राणायाम, तुम्ही ओंकार करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, यापासून आपण सुरुवात करू शकतो. आणि यामुळे तुम्ही जसं की आत्ता सांगितलं, याच्यामुळे शरीरावर कसा हळूहळू परिणाम होतो आणि मन स्थिर राहतं. आणि मन शांत होण्यासाठी बालमित्रांनो सुरुवात ही हळूहळू करा, असं मॅडमनी सांगितलेलं आहे. ओंकारापासून, छोट्या छोट्या श्वासांपासून, छोट्या छोट्या आसनांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. मॅडम तुम्ही योगाबद्दल सांगितलं, योग किती वेळ करावा, कसा करावा, त्याची वेळ ठरवावी, याबद्दलही सांगितलं आणि आमचा योगाबद्दलचा गैरसमजही दूर केला आहे की नुसताच व्यायाम नसून प्राणायाम करून शरीर मन शांत ठेवण्यासाठी, आमच्या बालमित्रांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाबद्दल, विद्यार्थ्यांना योगाबद्दल तुम्ही कोणता प्रेरणादायी संदेश द्याल? योग ह्याची सुरुवात कधी करायची, काय करायची, मग माझ्याकडे वेळ नाहीये, मग मी शाळेतून आल्यानंतर खूप थकून जातो, मग मला मित्रांसोबत खेळायचं पण असतं, हे सगळं करायचंच आहे आपल्याला. पण योग करण्याची सुरुवात आपण हळूहळू आजपासूनच करायची. तर दररोज 20 ते 30 मिनिट मनापासून केलेला योगापेक्षा अधिक फायदेशीर असतो. त्याच्यानंतर मग योगासनांकडे वळायचं, की ताडासन आहे, भुजंगासन आहे, त्याच्यानंतर वृक्षासन आहे, पर्वतासन आहे. म्हणजे विद्यार्थी दशेत हे असणं महत्वाचे आहे. हो, सगळ्यात पहिले तर मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया ह्या सगळ्यामध्ये फक्त बालकच नाही तर त्यांचे पालक पण पूर्णच, म्हणजे हा सगळं मनुष्य जात जी आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये अडकली गेली आहे. प्राणायाम केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जो बदल होतो किंवा मन शांत होतं, एकाग्र होतं, तुम्हाला स्वतःविषयी काही नवीन गोष्टी कळायला लागतात. खुल्या जीवनात थोडा का होईना योग आणि शरीर सुदृढतेकडे ते लक्ष देतील. मॅडम तुम्ही आमच्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या बालमित्रांना योगाविषयी, प्राणायाम, काही आसनाविषयी, आहारविषयी, विचाराविषयी जी माहिती, खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही इथं मला बोलवलं, मला ही संधी दिली.